पाताळात त्या मुलीच्या पोटात गर्भाशयामध्ये पाताळामध्ये घेऊन पहा सगळीकडे शोध मोहीम चालू झाली. सुग्रीव हुडकतोय, अंगद हुडकतोय, राम प्रभू कुठे गेले, मारुतराया हुडकतोय, लक्ष्मण कुठे गेला, राम लक्ष्मण कुठे गेले, सगळ्यांची शोध मोहीम चालू झाली. कर्म धर्म स्वयंगानं हनुमंतरे एक वेळ जात असताना एका वृक्षाच्या झाडाच्या बुंद्याला एक घुबडी बसलेली. कोण कारण अजून व्यवहारामध्ये पत्नीला म्हणतो बघा, पत्नी तुझ्यापेक्षा घुबडीने पण बरोबर आहे ना. पहा का म्हणतो, पहा ही घुबडी ती गरोदर म्हणजे तिच्या पोटामध्ये गर्भाशय वाढत होता आणि ती म्हणत होती, पती देवा मला काहीतरी द्या. लक्षात आलं का? अजून नाही कळालं? अजून कळालं नाही? अजून कळालं नाही? नाही कळालं? 6 दिवसाची मरत्या ती रावणाची, 7 दिवसाची मरत्या ती राम. 6 दिवसाचं युद्ध झालं. 6 दिवसाच्या युद्धामध्ये रावणाचे सैन्य मेले आणि या रावणानं एका रावणाला दुसऱ्या रावण दिला. त्याचं नाव आई रावणनी महिला. पहा यांनी एका देवीला नवस केला होता की तुला 2 बळी आणून दे. कुठल्या देवीला? काळ्या देवीला. माझ्यासारख्या नव्हे, काळ्या देवीला नवस केला होता. आहे बघा व्हिडिओ. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की. पवन पुत्र हनुमान की जय. जय श्री राम. जय श्री राम. जय हनुमान. बजरंगबली की जय. बोलतात म्हणल्यावर याच्यापेक्षा आमच्या महाराष्ट्राचा कमीपणा काय असू शकतो?
ही असली प्रकरण आज घडत असतील तर राजकीय नेतृत्व, धार्मिक नेतृत्व आणि सामाजिक नेतृत्व अजून समाजापर्यंत जनजागृती करण्यासाठी कमी पडतं, हे मान्यच करावं लागेल. लाज वाटत नाही सासू सासऱ्यांचे यादीत नाही, आमच्या घरातले भांडणेत म्हणून बोला सांगायला, भविष्य करायला सांगायला. सासू सासऱ्यांचे हात देत जा, चांगलं होईल घरात. नवऱ्याला डोळे उठून जेवायला वाढायचं बंद करा, चांगलं होईल घरात. बायकोला दारू पिऊन मारायचं बंद कर, तुझं चांगलं होईल. अभ्यास कर वर्षभर, म्हणजे तू परीक्षेला पास होतील. त्या हनुमंताला नारळ फोडून नसते पास होत. अर्ध्या मोडलेल्या शिंगाच्या, अर्ध्या मोडलेल्या शिंग, तीन तालाच्या गाई. काही आगावपणा करणाऱ्या त्या तशाच्या तशा तयार केल्या. काही क्षण जेवढ्या दूध देत होत्या तेवढंच दूध घरात निघू लागलं. जास्त नाही आणि कमी नाही, नाहीतर डुप्लिकेट कळलं ना. तुम्हाला सांगतो आजकाल डुप्लिकेटला किंमत जास्त आहे. मला सांगा,